गाइस मी आहे आता स्टेशनला आणि माझ्यासोबतची पब्लिक तुम्हाला दाखवून जातो. नमस्कार, ओळखता का? या गाडीने जाणार आहोत आज पूर्ण ट्रॅव्हल नाशिकला. ए पब्लिक काय बोलताय? शिरी चालू आज. चला 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 लवकर लवकर बसा बसा लवकर. ए नाही रे चल लवकर. नाव सांगितलं अप्पा 40च्या वर गाडी चालवायची नाही. सो गाईज 4 तासांच्या ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही लंच पण करून 4 तास नाही लागले. 4 तास नाही लागले. सो 4 ते 5 तास गेले तसे आणि लंच करून आता आम्ही इथे नाशिकला जेवढं सर्च केलं तेवढे आम्ही पॉईंट्स कव्हर करणार आहोत. तर आज इथे पोचलो आम्ही पांडवलेणीला. तर पांडवलेणी फिरणार आहोत. ॲक्च्युली मी पण फर्स्ट टाईम आलो आहे त्याच्यामुळे बघूया आता काय काय बघायला भेटतं. चला तर मग तुम्हाला घेऊन जातो मी पांडवलेणी बघायला. चला रे फॉलो मी. मागे तू तर ओढलंस. हे वेगळे आहे. दहा ते 15 मिनटं लागतात इथे या स्टेप्स वरती चढायला. फायनली आम्ही वरती पोहोचलो. बघू शकता मी तुम्हाला पूर्ण लेण्या दाखवतो. हे वेडकांनो बेडुकते बांडके ते बांडके. ते बंद होणार आहे 6 वाजता. इथलं हे पूर्ण कोरीव काम आहे. खूप बघण्यासारखं आहे. या लेण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे सांगायचं तर हे तुम्ही बघू शकता. हे एक रूम आहेत तर ते पूर्ण एका दगडात कोरलेले आहेत आणि ते तुम्हाला आवाज येऊ शकतो जिथे घुमलेला आवाज असा. तर तुम्ही बघू शकता दगडात कोरलेलं आहे आणि पूर्ण पॅक आहे. म्हणजे आश्चर्य एवढं की हे दगडात कोरणं म्हणजे किती वेळ लागला असेल त्यावेळेला त्यांना आणि कोणत्या टाईपचे अवजार असते आम्ही विचार करू शकत नाही तेवढा. तर ट्रेकर्स आणि ऑलमोस्ट सर्व लोकांना मी सांगू इच्छितो की असं काही करू नका या लेण्यांवर. कारण ती लेणी खूप म्हणजे खूप आपल्यासाठी ऐतिहासिक वारसा आहे तर तो जपणं आपल्या हातात आहे. तर असं काही करू नका प्लीज. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे एका दगडात कोरतात तरी पण कोरतात आणि इतके वर्ष जसं आहे तसं आहे. त्याला काही असा एक तडा पण गेलेला नाही आहे. बघू शकता. अजून एक लोकेशन तुम्हाला दाखवतो. बघायला एवढं सुंदर वाटतंय ना एकदम.
दगडात कोरीव काम आहे. इथे लॉक का केलंय? आतमध्ये काहीतरी ना ते हे आहे, मंदिर टाईप आहे काहीतरी. पूर्ण असं तेच तसेच रूम आहेत त्यांचे पण. आणि आय गेस समोर गाभारा जिथे मेन हॉल असतो बघ तसा. हा हे बघ दिसतंय. राजाची बसायची जागा असेल तशी. काहीतरी मूर्ती आहेत त्या काहीतरी. बापरे. तुम्ही बघू शकता हे जे नंबर आहेत तर ते नंबर वाईज तुम्हाला एंट्री गेटला जिथे एंट्री करतो तर तिथे त्या प्रत्येक नंबर वाईज त्या लेणीची माहिती दिलेली आहे. तर ती माहिती तुम्हाला स्टार्टिंगला येताना वाचून आला तर ते तुम्हाला वरती लेणी कोणत्या रिलेटेड आहे ते तुम्हाला कळेल. तर ती पूर्ण लेण्या कमीत कमी जास्तीत जास्त 1 तास इनफ आहे बघायला फिरायला. तर चला तर मग नेक्स्ट लोकेशनला मी घेऊन चाललो आहे. सो मित्र संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही इथे नाशिक सिटीमध्ये आहोत. तर आम्ही अजून एक लोकेशन एक्सप्लोअर करणार आहोत. जर आम्ही आता समोरच आलो आहे सीता गुफा म्हणून आहे. तर आतमध्ये सीतामाईचं मंदिर आहे. तर चला मी तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये. आम्ही पण एक्सायटेड आहोत की आतमध्ये काय बघायला भेटणार, कारण आम्ही व्हिडिओज वगैरे खूप बघितले आणि त्याच्यामुळे एक्साइटमेंट आमची पण वाढली. चला तर मग जाऊया. तर हे मंदिर फक्त 7:30 पर्यंत ओपन असतं, नंतर मग बंद होतं. तर बघू शकतो की लाईन लागली आहे. तर आम्ही इथे आतमध्ये जाणार आहोत लाईनमधून. बघू किती वेळ लागतो तो. मित्र सीता गुफा बघितली आम्ही आता. खूप म्हणजे आश्चर्यकारक असं आहे की आतमध्ये भुयार गुफा टाईप. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. तर मित्र सीता गुफाच्या बाजूलाच इथे काळाराम मंदिर म्हणून आहे. तर आम्ही आता तिथे जाणार आहोत. हे बघू शकता. आपण घेऊन घेणार आहेत. तर मित्रांनो चालता चालता आम्हाला अजून एक देवीचं मंदिर भेटलं आहे. सांडव्यावरची देवी म्हणून तुम्ही बघू शकता.
गुड मॉर्निंग रामा भाऊ. चला चला लवकर रे, उशीर झाला. गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज संडे, नेक्स्ट डे आम्ही नाशिकला आहोत आणि कालच्या धावपळीमुळे आम्हाला मंदिरात जायला भेटलं नाही आणि कळलं की खूप लाईन वगैरे असते, 4 तास वगैरे जातील, 3-3.5 तास. तर मग आम्ही स्टे केला इकडे आणि आता सकाळी 5:30 वाजलेत, आम्ही मंदिरात जायला निघालो आहे. बघूया आता किती वेळ लागतो ते. चला तर मग. एवढं लवकर येऊन 5:30 वाजता तरी पण मंदिराच्या बाहेरपर्यंत लाईन आहे. आपण इकडे आलेलो आहोत, बघूया किती वेळ लागतो, कारण कमीत कमी मला असं वाटतं 2 तास तरी नक्की जातील. नाही ते काका एकटाच बोलले. कोण खतरनाक. आपण आलोय ना आतमध्ये, इथे फिरायचं नाही वाटतं. इथे डायरेक्ट जेव्हा गर्दी असेल ना तेव्हा इथे फिरायचं असेल. आता कदाचित जवळ आहे, आपण फटाफट जात आहेत ना. सो मित्र, आता 8 वाजलेत आणि आमचं दर्शन पण झालं आहे. 5:30 वाजता आम्ही सुरू केलेलं, 5:30-7:30पर्यंत 2 तास, 8 वाजेपर्यंत 2.5 तास आम्हाला पूर्ण लाईनमध्ये गेले आणि बऱ्यापैकी चांगलं दर्शन भेटलं. नाहीतर दिवसा जर गेलो असतो तर आपल्याला 3-3.5 तास तरी गेले असते. सो चला तर मग आता प्रसाद वगैरे घेऊन आम्ही हॉटेलवर परत जाणार आहोत.